नमस्कार. जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. 8 नोव्हेंबर देशात नोटबंदी जाहीर झाली आणि सर्व देशानं हा निर्णय म्हणजे ऐतिहासिक निर्णय अशा स्वरूपात या निर्णयाचं स्वागत केलं. 50 दिवस लोटले आणि त्या अनुषंगानं मग प्रश्न तयार व्हायला लागले. हा निर्णय कितपत योग्य, याचे काय दूरगामी परिणाम हे भारतीय अर्थव्यवस्थेवर होतील. काहींनी हा निर्णय म्हणजे आर्थिक आणीबाणी असंही या निर्णयाचं वर्णन केलं. मुख्यतः कशा स्वरूपात आपण आपली आर्थिक नीती ठरवतोय, कशा स्वरूपाच्या योजना आखतोय, या अनुषंगानं जर चर्चा करायची म्हटली तर 50 वर्ष ज्यांनी देशाचं राजकारण हे जवळून बघितलं अशा नेतृत्वाशी आपण चर्चा करायला हवी. आणि म्हणूनच आपण आज चर्चा करणार आहोत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर. सर, जय महाराष्ट्रमध्ये आपलं खूप खूप स्वागत. सर, 50 दिवस लोटलेत नोटबंदीला आणि जो जनसामान्य या निर्णयाला ऐतिहासिक निर्णय म्हणून बघत होता त्याच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. मुळात तुम्ही मोरारजी देसाईंच्या काळातली पण नोटबंदी बघितली आणि मोदींच्या काळातली पण नोटबंदी बघितली, तर कितपत योग्य आहे ही नोटबंदी आणि त्याची अंमलबजावणी करतानाच्या काय चुका जाणवतात तुम्हाला? या 8 तारखेला एवढी मोठी रक्कम चलनातून बाहेर काढली आणि त्यासंबंधीची घोषणा झाली. लोकांना वाटत होतं ठीक आहे, काळा पैसा बाहेर काढतील. 15,86,000 कोटी रुपये काढल्याच्या नंतर पुन्हा बँकेत भरायची संधी दिल्यानंतर निदान 3-4 लाख कोटी तरी बँकेत येणार नाही आणि मग ती रक्कम जी येणार नाही ती काळा पैसा म्हणून जाहीर करून ती रिझर्व्ह बँक सरकारच्याकडं वर्ग करून त्याच्यानंतर सरकार कदाचित या खात्यामध्ये ती रक्कम भरू शकेल. ती एक अशा लोकांच्या मनावरती होती. पण आता ते दिवस संपत जसे आले, नोटा बदलून घेण्याचे किंवा डिपॉझिट करण्याचे, त्याच्यामध्ये साधारणतः आता काल रिझर्व्ह बँकेने सांगितलं आहे की फायनल आकडा आम्ही आत्ताच देऊ शकत नाही, पण साधारणतः जी माहिती मिळते ती 15,86,000 कोटीच्या ठिकाणी 15 लाख कोटी एवढी रक्कम परत आलेली आहे. आता इतकी रक्कम जर आली असेल तो काळा पैसा कुठं गेला? आता परिणाम काय त्याचे झाले? परिणाम त्याच्यात वेगवेगळ्या सेक्टरला वेगवेगळे आहेत. आता शेतीचा सेक्टर जो आहे त्या शेतीच्या सेक्टरमध्ये अनेकांशी चर्चा केल्याच्या नंतर एक गोष्ट ऐकायला मिळाली की त्यांनी शेतात उत्पादित केलेल्या मालाच्या किमती घसरल्या आणि किमती घसरल्या त्याचं मुख्य कारण ग्राहकाकडे पैसेच नाही आहेत. कोणाचे बँकेमध्ये पैसे असतील तर पहिल्यांदा सांगितलं आठवड्याला 24,000 तुम्हाला काढता येतील, नंतर आणखीन काहीतरी रक्कम वाढवली असं म्हणतात, पण अजून ती मिळत नाही. प्रत्यक्षपणाने ग्रामीण भागातल्या बँकेत चौकशी केली, लोकांना विचारलं, लोकांच्या लाईनी आहेत सगळ्या, त्यातल्या लोकांना विचारलं तर ते आता सांगायला लागले की तालुक्याच्या ठिकाणच्या बँकेमध्ये 2,000 रुपये मिळतात. त्याच्या खालची जी गावं आहेत आणि तिथल्या बँका आहेत ते 500 रुपये देतात आणि काही मोठ्या शहरांच्यामध्ये 10,000 रुपये देतात. तर माझा स्वतःचा अनुभव की पार्लमेंटमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचं खातं आहे, तिथं माहिती मागवली, 24,000चा चेक पाठवला आणि त्या 24,000चा चेक पाठवल्याच्या नंतर तो चेक परत आणून दिला आणि सांगितलं की चेक जरा कमी करा, 10,000चाच करा, आता ती चलन शिल्लक नाही. आता ही गोष्ट पार्लमेंटच्या बँकेत जर होत असेल आणि संसदेच्या सदस्यांची असेल तर सामान्य माणसाचं नक्की काय असेल हे याच्यातनं स्पष्ट दिसतं. आज काय झालं आहे की काळा पैसा हे ऑपरेशन करायची आवश्यकता असलेला रोग आहे. ऑपरेशन केलं, पण ऑपरेशन केल्याच्या नंतर त्या रुग्णाला आफ्टर केअर नाही दिली, त्याची काळजी नाही घेतली तर खूप वेळा पेशंट दगावतो. आणि आज नेमकं तेच झालं आहे की ऑपरेशन सक्सेसफुल, पेशंट कोमामध्ये, आणि ही अवस्था संपूर्ण देशामध्ये झाली. आता त्याला किती दिवस लागतील माहिती नाही. काही तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे, आता मी स्टेट बँकेच्या चेअरमन म्हणजे गव्हर्नमेंटचं मत मी ऐकलं होतं की 50 दिवसानंतर परिस्थिती पूर्ववत होईल. स्टेट बँकेच्या चेअरपर्सनचं मी स्टेटमेंट वाचलं की फेब्रुवारीपर्यंतची परिस्थिती सुधारेल. चिदंबरमच्यासारखे ज्यांना निष्णांत आहेत या सगळ्या क्षेत्रातल्या अर्थमंत्र्याची जबाबदारी देशाची अनेक वर्ष सांभाळली आणि त्यांच्यासारख्यांची आर्टिकल्स वाचण्यात आली. कमीत कमी 7 महिने लागतील ते 8 महिने लागतील, काही लोक म्हणतात 3 वर्ष लागतील. पण 3 वर्ष काय, 2 वर्ष काय, 7 महिने काय, या सगळ्या गोष्टीचा परिणाम देशाच्या सगळ्या
आर्थिक सेक्टर जर या पद्धतीनं होत असेल तर त्याची जबरदस्ती किंमत आपल्याला द्यावी लागेल. सर, मुख्यतः एकीकडे नरेंद्र मोदींनी ज्या स्वरूपामधले निर्णय घेतले त्यावर जाणकारांकडून टीका होत असताना पुणे असो, बारामती असो, वेगवेगळ्या व्यासपीठांवर शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे एकत्र पाहायला मिळाले. त्यातून संभ्रम निर्माण झाला. दुसरीकडे नरेंद्र मोदी सातत्यानं पवारांबद्दल आदर व्यक्त करताना म्हणतात की मी त्यांचं बोट धरून राजकारणात आलो, ते माझ्या गुरुस्थानी आहे. आणि त्यातून मतदारांना कधीच हे कळू शकत नाही की शरद पवार आणि मोदी हे एकमेकाचे विरोधक आहेत की ते एकमेकाचे समर्थक आहेत. पुण्याच्या दृष्टीनं मेट्रो ही अत्यंत महत्त्वाची होती आणि त्याची सुरुवात करावी याच्यासाठी मी स्वतः केंद्रात असताना काही बैठका घेतल्या होत्या आणि त्याला अंतिम स्वरूप मोदींच्या राजवटीमध्ये दिलं गेलं आणि त्याचा शुभारंभ करण्याच्यासाठी भूमिपूजन करण्यासाठी ते आले आणि आम्हा सगळ्यांनाच बोलवलं होतं, तिथल्या लोकसभा आणि याच्या राज्यसभेच्या सदस्यांना. त्याच्यात मलाही बोलवलं होतं, मी त्याच्यात होतो आणि तिथं त्यांनी काही भाषणं केलेली असतील. पण मला असं वाटतं की ही अशा प्रकारची सगळी भाषणं ही फार गांभीर्याने घ्यायची नसतात. करंगळीला मी हात धरून आलो, आणखीन काय झालं, त्यांचं संबंध आयुष्य RSSमध्ये गेलं आणि त्यामुळे RSSमधल्या माणसांनी माझी करंगळी पकडण्याचं काही कारण नाही. त्यांच्यावर संघ म्हणजे जे काही संस्कार असतील ते सगळे संघाचे संस्कार असतात आणि तिथं पक्की भूमिका असते, कुठं जायचं, कोणत्या रस्त्याने जायचं, कोणावर जायचं आणि कोणाच्या मागे जायचं, एक बोलण्याच्या संबंधीची पद्धत असते. पण राजकारणामध्ये धोरणं भूमिका आपल्याला पसंत नाही म्हणून व्यक्तिगत द्वेष कधी करायचा नसतो, हे मला यशवंतरावजींनी शिकवलेलं आहे, चव्हाण साहेबांनी. आणि ती भूमिका माझ्या आज आहे, काल होती आणि उद्याही राहील. सर, एकीकडे पवारांसारखा अत्यंत जाणकार नेता महाराष्ट्रात असताना, पुरोगामी विचारसरणीचं नेतृत्व महाराष्ट्राला असताना, दुसरीकडे महाराष्ट्र हा पुरोगामित्वाला सोडून प्रतिगामी होतोय की काय असं चित्र तयार होताना पाहायला मिळतं. जातीपातीचं राजकारण हे पुन्हा एकदा खूप मोठ्या प्रमाणावर उफाळून आलं आहे. राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी उद्यानातला तोडण्यात आला आणि यातून जी सामाजिक दरी निर्माण होते त्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, माझ्या दृष्टीनं आता मला सगळ्यात चिंतेची गोष्टी आहे. गडकरींचा पुतळा फोडणं, याच्यात काय शौर्य दाखवलं मला काही माहिती नाही. त्याच्यामध्ये गडकरी त्यांचे मराठी साहित्यामधलं योगदान, विविध विषयावर त्यांनी जी भूमिका मांडण्याच्या संबंधीची घेतलेली काळजी आणि त्याच्यातून समाजामध्ये योग्य प्रकारचा संदेश देण्याच्या संबंधीचा त्यांचा प्रयत्न, या गोष्टी काय आपण नजरअंदाज करू शकत नाही, टाळू शकत नाही. हां, लेखकाचं किंवा कुठल्याही नाटककाराचं किंवा कवयित्याचं एखादं मत आपल्याला पसंत नसेल तर अशा न पसंत पडणाऱ्या मताच्या संबंधी तुम्ही संघर्ष करू शकता, पण तो विचाराचा संघर्ष विचारांनी केला पाहिजे. त्यासाठी कायदा हातात घेणं, मोडतोड करणं हे शहाणपणाचं लक्षण नाही. आणि त्यामुळे हा जो काही प्रकार झाला त्याचा माझ्यासह माझ्या पक्षाच्या सहकार्याने आणि महाराष्ट्रातल्या अनेक सुजाण लोकांनी निषेध केला आणि त्या भूमिकेशी मी कायम आहे. आता प्रश्न दुसरा राहिला, आज आरक्षणाच्या संबंधीचे मागणीचे मोर्चे होत आहेत. मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत, OBCचे मोर्चे निघत आहेत. 2-3 गोष्टी आहेत. मुस्लिम आणि मराठा समाजाने आरक्षण मागितलं, त्याच्यामध्ये काही फारसं चुकीचं असं मला वाटत नाही. पॉईंट असा आहे की कुठलंही आरक्षण नवीन जर समाजाला बांधायचं असेल तर जो पिढ्यानपिढ्या जो वर्ग, दलित असेल, OBC असेल, SC असेल, ST असेल, या सगळ्यांना NT असेल, ज्या सवलती मिळतात तो अधिक गरीब आहे म्हणून त्याच्या सवलतीला यत्किंचितसुद्धा धक्का लागता कामा नये. त्यामुळे इतरांना काही द्यायचं असेल तर त्या गरिबाच्या ताटातलं काढून देणं याला आमचा सक्त विरोध आहे. आणि त्यामुळं त्यांच्या मागण्यात की आमच्या ह्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करू नका ही मागणी असते. आता प्रश्न दुसरा मराठा समाजाचा. मराठा समाजामध्ये फार मोठा वर्ग असा आहे की जो शेतकरी आहे, लहान शेतकरी आहे, अल्पभूधारक शेतकरी, त्याचे दैनंदिन प्रश्नसुद्धा सुटत नाहीत आणि त्यामुळे त्यांनी मागणी केली तर त्याच्यामध्ये काही चूक नाही. पण मराठा समाजात किंवा OBCमध्ये दुसराही असा घटक आहे जो स्थिर स्थावर आहे, माझ्यासारखा स्थिर स्थावर आहे,
आता माझ्यासारख्या क्षीरसागर माणसाला माझ्या कुटुंबातल्या पुढच्या पिढीला आरक्षण द्या हे म्हणायचं मी कारण नाही. कारण माझी आता पिढी आल्याच्यानंतर मला शिक्षणाचा लाभ मिळाला, माझी शेती चांगली चाललेली आहे, मला समाज व्यवस्थेमध्ये स्थान मिळालं आणि हे सगळं असल्याच्या नंतर मी कशाला आरक्षण मागू. आणि म्हणून मराठा समाज किंवा अन्य समाजामध्ये सुद्धा आर्थिकदृष्ट्या जे अधिक मागासलेले आहेत त्यांच्या हिताची जपणूक केली पाहिजे आणि जे सुदृढ आहेत, समृद्ध आहेत, त्यांनी त्या संबंधीची अपेक्षा करण्याच्या बद्दलची भूमिका घेता कामा नये. हा माझ्यासारख्याचा याच्यातला आदेश आहे. आपण मराठा मोर्चांबद्दल बोलतोय. मराठा मोर्चा आणि त्या संदर्भातलं राजकारण जसं तापलं आणि शरद पवारांनी त्याला पाठिंबा दर्शवला, त्यावेळेला शरद पवारांच्या पुरोगामित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न काहींनी केला. शरद पवार जे आतापर्यंत 18 पगड जातीचं नेतृत्व म्हणून बघितलं जात होतं ते अखेरीस मराठ्यांचंच राजकारण करताय अशा स्वरूपाचा आरोप झाला. काय कारण आहे यामागची की तुम्ही मी माझी भूमिका आत्ताच तुम्हाला सांगितली की मी सरसकट याच्यामध्ये कधी बोललो मी मुस्लिम मराठा यांना संरक्षण द्या, पण त्यातल्या बलदंड लोकांना द्या असं मी म्हणत नाही. त्यातल्या गरीब माणसाला द्या, बेकार मुलाला द्या, लहान शेतकऱ्याच्या कुटुंबातला द्या, त्याला माझा आग्रह नाही. आणि म्हणून तिथं आर्थिक निकषसुद्धा ही कन्सेप्ट त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि आम्ही काहीतरी जाते म्हणजे कसं आहे, आता महाराष्ट्रात एक गोष्ट होती की कुठं काही घडलं तर कुणाचं नाव घेतलं जात नाही, ते माझं घेतलं जातं. त्यामुळे एक तर प्रसिद्धी मिळते, आणखीन अनेक त्याच्यात काही लोकांना जमेची बाजू असेल, पण त्याच्यामध्ये काही अर्थ नाही. आम्ही कुणी काहीतरी त्या मोर्चामध्ये गेलं तर असं नाही. आता या संबंधीची शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख केला जातो. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राज्याचे ते याची भगवी टोपी घालून त्या मोर्चामध्ये सामील झाले मी टेलिव्हिजनवर बघितलं, पण त्याच्याबद्दलची चर्चा कधी होत नाही. ही साधारणतः या सगळ्या गोष्टी त्याचा राजकीय लाभ कसा उठवता येईल हे माझ्या दृष्टीनं सत्ताधारी पक्षाने केलेले उद्योग आहेत. त्यांचा उद्योग एका बाजूनं ओबीसी आणि ह्याच्यातनं कसे काही कटुता वाढवता येईल, कारण दुसऱ्या बाजूनं मराठा समाजाला दरवेळच्या मुख्यमंत्र्याच्या सगळ्या स्टेटमध्ये ह्या प्रश्नात मी लक्ष घालून हा प्रश्न मी सोडवणार आहे, माझी सहानुभूती आहे, आणि त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष त्याच्यामध्ये सहभागी होतात. म्हणून इकडेही सहानुभूती आहे, इकडेही सहानुभूती आहे. या सगळ्यांच्या पाठीमागे नक्की कोण आहे हे याच्यातनं आता लोकांच्या समोर स्पष्ट व्हायला लागलेलं आहे. आणि त्यामुळं त्याच्यात अधिक काही बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. सर, शरद पवार सध्या सातत्यानं महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी म्हणून अगदी गावोगावचं दौरे करतायत अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस गेली 15 वर्ष राज्यातला असा पक्ष म्हणून बघितला जात होता ज्याची राजकीय दुसरी फळी ही अत्यंत बळकट दिसत होती. मात्र ही फळी सध्या पूर्णतः कमकुवत झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे, निष्प्रभ झाल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि पवारांना अखेरीस राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर ठेवून जनसामान्यांचे प्रश्न सोडवावे लागतात. का म्हणून ही परिस्थिती तयार झाली? दोन गोष्टी, मी तुमच्या मताशी अजिबात सहमत नाही. ही आमची दुसरी फळी आहे की आता त्यातली बरीचशी पहिली फळी झाली आणि त्याशिवाय दुसरी फळी ही सगळी पूर्णपणाने ॲक्टिव्ह आहे. आता काल मी नाशिकमध्ये गेलो होतो, प्रचंड मेळावे झाले. कुणी अरेंज केले, त्यांनीच केले ते त्याच लोकांनी. आणि लोकांच्या विविध प्रश्नाच्या संबंधीची शिस्त माझ्यासमोर आणून प्रश्न मांडणी करून आज आम्ही त्यासंबंधी काय पावलं टाकतो आहोत आणि कसा संघर्ष करतो ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापुढं काल मांडल्या गेल्या. अक्षरशः काल म्हणजे काल परवा 2 दिवसामध्ये. आणि हे चित्र मी सगळ्या जिल्ह्यामध्ये पाहतो. तुम्ही उद्याच्या 9 तारखेला सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये असे कार्यक्रम पाहाल. याच्यात कुणी यत्किंची ती कमतरता दाखवलेली नाही किंवा निष्प्रभ झालेली ही परिस्थिती नाही. माझी म्हणजे आता माझं वय 76 आहे, त्यामुळे मलाही मर्यादा हळूहळू येणार. पण या वयाला मी विस्मरण या लोकांच्यात गेल्याच्या नंतर ते होतं आणि त्यामुळे मला त्याचा आनंद होतो आणि म्हणून मी हे करत राहणार जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत. अगदी सर, पण दुसरीकडे याच कारणांमुळे सातत्यानं चर्चा येते की शरद पवार येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेतृत्वाची धुरा जी आहे ती सुप्रिया सुळे यांच्या हाती सोपवतील. असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा कुणी सांभाळायची हे शरद पवार ठरवणार नाहीत किंवा त्यांच्या घरातले कुणी लोक ठरवणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी रँक अँड फाईल आहे, कार्यकर्ते आहेत, संच आहे, पदाधिकारी, ते या संबंधीचा निर्णय घेतील.
आता सुप्रियाच्या पुरता जर विचार झाला तर मी असं बघतो आहे की सुप्रियाचा बेसिक इंटरेस्ट हा नॅशनल इश्यूज आहे राज्यापेक्षा. हां, ते काही इश्यूजवरती राज्यात ती काम करते, महिलांच्या सक्षमीकरणाचा, युवतींच्या सक्षमीकरणाच्या संबंधीची, सबन राष्ट्रवादीचं नेतृत्व करण्याच्या संबंधीची त्याच्या आशा आकांक्षा किंवा आमच्या कोणाच्या आशा आकांक्षा नाहीत. हे निर्णय कार्यकर्ते घेतील, लोक घेतील. आणि मला असं वाटतं की अजून मी 5-10 वर्ष काम करू शकेल, त्यामुळे उगाच मला रिफ्रेश करण्याची घाई काय करतात तसं. सर, राष्ट्रीय राजकारणाबद्दल आपण बोलतोय मुख्यतः. राष्ट्रीय राजकारणात जर आपण नजर टाकली तर सध्या ममता बॅनर्जी ज्या सातत्यानं नरेंद्र मोदी विरोधी स्वर लावत आहेत, त्यांच्या 2 खासदारांना CBIनं अटक केली. त्यांचा आरोप आहे की सुडाचं राजकारण नरेंद्र मोदींकडून केलं जात आहे. माहिती आता हे जे बंडोपाध्याय जे त्यांचे लोकसभेतले नेता तृणमूल काँग्रेसचा माझ्याबरोबर होतं, मी माझ्यावर त्यांनी काम केलं आहे आणि मी ओळखतो या सगळ्या लोकांना चांगला. माझ्या मते सगळे अत्यंत कमिटेड लोक आहेत, लोकांच्याशी बांधिलकी ठेवणारे, प्रचंड काम करणारे आणि अत्यंत सामान्य परिस्थितीत राहणारे. ममता आणि मी एका मंत्रिमंडळामध्ये काम करत होतो. एखाद्या गोष्टीत तिची भूमिका टोकाची असते, पण तिची इंटिग्रिटी, तिचा प्रामाणिकपणा, तिची सिम्प्लिसिटी, ह्याच्याबद्दल मी कधी हे म्हणणार नाही किंवा आक्षेप कोणी घेतला तो मान्य करणार नाही. एखादी गोष्ट त्याला पचली नाही तर त्यासाठी ती टोकाची भूमिका घेतली. मोदींच्या राजकारणाच्या संबंधीची तिथे काही स्ट्रॉंग मतं आहेत आणि त्या स्ट्रॉंग मताच्या संबंधीची भूमिका ती मांडत असते. राजकारणामध्ये काहीतरी इश्यू काढून CBIचा वापर करून या महत्त्वाच्या नेतृत्वाला एक डिमोरलाइज करण्याच्या संबंधीची पावलं आता देशात टाकली जातात, अशी एक भावना लोकांच्यात वाढीला लागलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा कशावर जास्त परिणाम होत असेल तर CBIच्या क्रेडिबिलिटीवर प्रश्न व्हायला लागला. CBI ही कुठल्या विचाराला विरोध करणाऱ्यांच्या विरुद्ध अस्त्र म्हणून वापरायचा कोणी प्रयत्न केला आणि CBI ऑर्गनायझेशन त्याच्यात लक्ष घालायला लागली तर मला काळजी वाटते की या ऑर्गनायझेशनच्या संबंधी आणि ते चित्र देशामध्ये दिसतं आहे. आज ममता बॅनर्जी ज्या कठोर टीका करत आहेत ते एकदम दुर्लक्षित करण्यासारख्या नाहीत. राज्यकर्त्यांनी त्याची गंभीर नोंद घेतली पाहिजे. गेल्या काळामध्ये सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिला BCCI संदर्भातला आणि 2 वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दूर करण्याचा निर्णय झाला. तुम्ही या अगोदरच MCAचा राजीनामा दिलेला आहे, पण जी घडामोड होते आहे BCCIच्या अंतर्गत राजकारणामध्ये किंवा अंतर्गत घडामोडींमध्ये, त्याकडे तुम्ही कसं बघता? मला असं आहे की खेळामध्ये ज्युडिशरीने हस्तक्षेप केला आहे, त्याच्याबद्दल भाष्य करता येणार नाही, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल किंवा आणखीन काही. मला स्वतःला त्या गोष्टी काही पटलेल्या नाहीत. कारण याच्यामध्ये एक तर असं आहे की हा सबन प्रकरण कसं सुरू झालं की IPLच्या कुठल्या तरी मॅचमध्ये तामिळनाडूमध्ये काही गैरव्यवहार झाले, त्याच्यातून ती चौकशी करायला एका न्यायाधीशाची निवड झाली. त्याच्यानंतर जे काय अनेक त्याच्यामध्ये रेकमेंडेशन केलं, त्याच्यावर मी खोलात जाऊ इच्छित नाही, पण असं विचारण्यात आलं की तुम्ही क्रिकेटची मैदानं केली, ग्राउंड तयार केली, त्या ग्राउंडमध्ये ज्यावेळेला मॅचेस नसतात त्यावेळेला हॉकीला परवानगी का देत नाही, तुम्ही तिथं टेनिसला परवानगी का देत नाही. क्रिकेटचं मैदान त्याचे रूल्स वेगळे आहेत, टेनिसला कोर्ट वेगळं असतं, त्या हॉकीच्या संबंधीचं टर्फ हे वेगळं असतं. पण त्या संबंधीचं सुद्धा सामान्य ज्ञान ज्यांच्याकडे मर्यादित आहे असं वरवर दिसतं, अशांच्याकडून हा खेळ सुधारण्याच्या संबंधीचं मार्गदर्शन होतं. आणि तिसरी गोष्ट अशी पारदर्शक व्यवहार याचा अर्थ की आता मी क्रिकेटचा अध्यक्ष होतो, महाराष्ट्राचा होतो, मुंबईचा होतो, देशाचा होतो, पण विश्व क्रिकेटचा मी अध्यक्ष होतो. मी मुंबई क्रिकेट आणि BCCIमध्ये या सगळ्या कालखंडामध्ये एक नवा पैसा कधी भत्ता घेतलेला आहे. भत्ता असतानासुद्धा मी कधी जाण्या येण्याचा खर्चसुद्धा घेतला नाही. हां, वर्ल्ड क्रिकेटचा ज्यावेळेस माझ्यावर जबाबदारी आली तिचा अलाउन्स असतो, तो अलाउन्स जो मला मिळाला तो मुंबई क्रिकेटमध्ये आम्ही फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवली आणि त्याच्यातून नव्या मुलांना जे गरीब आहेत त्यांना स्कॉलरशिप देण्याच्या संबंधीची योजना काढली. त्यामुळं
एका दृष्टीनं आम्ही या पद्धतीनं काम करतो आहे आणि या क्रिकेट सुधारण्याच्यासाठी जी कमिटी नेमली त्याचा खर्च मात्र 6 कोटी रुपये आला आणि ते 6 कोटी रुपये क्रिकेट संस्थेकडनं वसूल करण्यात आले. त्यामुळे मला माहिती नाही की याच्यात नक्की पारदर्शक व्यवहार कोणाचे आहेत कसे आहेत. पण आता या देशामध्ये सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीवर मार्गदर्शन करण्याच्या संबंधीची जबाबदारी आपली आहे, लोकप्रतिनिधींची नाही. या निष्कर्षाची ज्युडिशरी येते, चांगली गोष्ट आहे. आम्हा सगळ्यांना त्याच्यातून मार्गदर्शन मिळतं आहे. पण आज ना उद्या लोक त्याचा विचार करतील. सर, खूप खूप धन्यवाद. आज आपण जी चर्चा केली त्यासाठी. नोटबंदी हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणून समोर येतो आहे. 55 दिवस होत आलेत. येत्या 9 तारखेला राज्यभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून याविरोधी निदर्शनं केली जाणार आहेत. नरेंद्र मोदींनी घेतलेला निर्णय हा एककल्ली होता, एकट्यानं घेतलेला होता आणि अशा स्वरूपाचे निर्णय जे आहे ते संसदीय लोकशाहीला घातक आहे असं मत जे आहे ते शरद पवार साहेबांनी व्यक्त केलं आहे. आपण इथेच थांबूया. बघत राहा जय महाराष्ट्र.